फक्त एक शॉर्ट ओपनिंग. सुरुवात खूप चांगली झाली कारण दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप केली. पाया खूप चांगला रचला. कसं वाटलं? खूप मजा आली खेळायला कारण की आता शेवटला थोडी मॅच 2 ओव्हरला त्यांच्यासोबत म्हणजे 50-50 मॅच होती. पण टीमला अख्ख्या टीमला सांगून ठेवलं की मी कॅप्टन आहे म्हणून माझंच ऐकलं पाहिजे असं काय नाही. तुम्ही पण सांगा तुम्हाला जे बेस्ट वाटेल ते. आपण 11 जण खेळतो, 11च्या 11 जण आपण कॅप्टन आहे असं समजून खेळा. सतीशची विकेट महत्वाची ठरली का? सतीश जाबर ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता. हा, सतीशची विकेट आणि अमनची विकेट या 2 विकेट आम्हाला पाहिजेच होत्या कारण की सतीश यंदाच्या फॉर्मात चांगला टचमध्ये होता. त्याने मला पण चांगले बॉल मारले. पण चिरागचा कॉन्फिडन्स मला आवडला कारण तो स्वतः बोलला की सतीशची विकेट मी काढू शकतो आणि त्याने काढून दिली. सो थँक्यू चिराग. तर मित्रांनो, हा होता तन्मय पाटील स्टॉर्म स्टार संघाचा कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला. तन्मय, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. जाऊया आपण लगेच मैदानावर. मॅच सुरू आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक संकेत पाटील. Thank you, sir. Next match. Aisha Star Kaman versus Disha Enterprises Perman. Best of luck. पहिला चेंडू आडवा पट्टा. चेंडू अगदी नदीमध्ये साधावा. What a start by Aisha Star. मला हा चषक उचलायचा आहे. आयशा स्टार संघ सज्ज झालाय. नाणेफेक जरी पराभूत झाले असले तरी देखील पहिल्या प्रथम मोठी धावसंख्या करायची आहे हा विचार आहे. षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस फक्त ओपन केलाय आणि इथे एक धाव जरूर मिळते. स्ट्राईक रोटेट झालाय. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. यश कुडुसकर आणि मनीष पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर स्वतः संतोष कोम यांना तुम्ही पाहू शकता, कॅप्टन ऑफ द टीम. स्टायलिश कामगिरी पाहायला मिळेल. मागच्या सामन्यात देखील दिमागदार कामगिरी सुरू होती मात्र त्या एका षटकानं त्याचं नव्हतं केलं. नेक्स्ट बॉल. बॅकफुटवर जाऊन स्टायलिश कट दाखवलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषे जवळ. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना अगदी डीप मध्ये जाऊन अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. इथे मिळतील फक्त 2 धावा. मात्र एक अतिशय स्टायलिश सुरुवात पाहायला मिळतेय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे ते मला कॅपिटलाइज करायचं आहे आणि इथून पुढे या संघाला एकूणच इनिंगला आकार द्यायचा आहे. त्यामुळे फाउंडेशन इम्पॉर्टंट आहे. ते फाउंडेशन क्रिएट करताना हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत यश कुडुसकर जर बघितला तर 104 धावा केपीएलच्या एकूणच पर्वांमध्ये त्याचे पूर्ण झालेत. यावेळेला ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतलाय. हा चेंडू जर बघितला तर स्लाइटली आउटसाइड ऑप्शन होता आणि तिथून त्याला राईज केलं जातंय. एकूणच घर बसली जे आमचे प्रेक्षक आहेत एन्जॉय करतील GTC वर हा एकूणच सगळा लेखाजोखा. कारण या स्पर्धेला अजून वलयांकित करण्याचं काम नक्कीच GTC ने केलंय. एक अफलातून डिस्प्ले केपीएलचा आणि सातत्याने 4थ्या वर्षात आपण बघतोय अफलातून कामगिरी. हॅट्स ऑफ टू कामन प्रीमियर लीग. वर पिच केलाय. हा फटका जर बघितला तर निश्चितच हाफ हार्टेड आहे. मात्र बॅटची बॉटम एज आणि चेंडू अगदी आपण बघतोय डीप मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरूर मिळेल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतरची गोलंदाजी जर बघितली ना संतोष कोमची तर नक्कीच त्यांनी कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर स्लाइटली ओव्हरपिच डिलिव्हरी मात्र त्यानंतर दिशण टप्प्यावर झालेलं नियंत्रण अगदी योग्य ठरत आहे. मी कर्णधार आहे, मला कुठेतरी निश्चितच आपल्या संघाला सपोर्ट द्यायचा आहे हे दाखवताना संतोष कोम पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू. हा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे कॉल होणार का? नाही, कॉलिंग नाहीये. एक्झॅक्टली कुठेही क्षेत्ररक्षक उभा आहे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याचा तो झेल आहे. मात्र इथे आपण बघतोय सिलिमिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे गेला. त्याच्या समोर नक्कीच आडोशा झालाय आणि कुठेतरी समन्वय नव्हता आणि या समन्वय नसल्यामुळे हा झेल सुटतोय. या झेल सुटल्यामुळे संघाची धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकतीये. ती जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल कामगिरी टीम आयशा स्टारची. कम ऑन डीजे.
सातत्याने ट्रेंडिंगला असलेले हे गाणं आमचा डीजे वाल्याला मात्र जबरदस्त पसंत आहे, म्हणून त्याच्याच हे आवडीचं गाणं आपण ऐकू शकलोय. रोहित येते गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकावर दबाव असतो. मात्र लक्षात घ्या, हे देखील एक महत्वपूर्ण षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. पहिले 2 कंपल्सरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. केपीएल ची ही नक्कीच एक वेगळी सांगड आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रॅटेजिक टाइम आउट देखील आपल्याला पाहायला मिळतो सानवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्यामुळे निश्चितच एक वेगळी स्पर्धा देण्याचा प्रयत्न आहे आणि केपीएलचं नाव पंचक्रोशीमध्ये गाजतंय ते याच कारणासाठी. अतिशय चांगला शिस्तीचा खेळ आणि त्यानंतर अफलातून मान्यवर. दॅट्स अ गुड शॉट. क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमारेच्या पार. अफलातून केपीएल चौकार. काही सामन्यामध्ये देखील ही सातत्यपूर्ण कामगिरी आपण बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण हे मैदान जर बघितलं तर 70 पेक्षा जास्त धावा, 80 पेक्षा जास्त धावा, म्हणजे धावांची कमी नाहीये. इथे गोलंदाजांवर आणि क्षेत्ररक्षकांवर भरपूर मोठा दबाव असतो. मात्र ज्या पद्धतीने पॉवर प्ले आहे त्या पॉवर प्लेचा यूज आता बघा, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणलाय. जो लॉंग ऑफ बाउंड्रीवर होता त्याला डीप कव्हरला आणण्यात आलाय. म्हणजे कुठेतरी आता वेगळेपणा असेल या चेंडू मागे. तो चेंडू कसा असेल? इज इट शॉर्ट डिलिव्हरी ऑर ओव्हर पिच डिलिव्हरी? लेट्स सी. शॉर्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. कट केलाय, चांगला फटका आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव पूर्ण होईल. मात्र काही धावा वाचवल्यात. हा चांगला बदल झालाय, कारण डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यामुळे जवळजवळ 2 धावा तुम्ही सेव्ह केलेत आणि या सेव्ह होणाऱ्या धावसंख्या नंतर तुम्हाला मदत करणार आहेत. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18. एकही गडी बाद नाहीये. पार्टनरशिप सुरू आहे. आयशा स्टार संघ जर बघितला तर सन्माननीय शाहिदभाई अन्सारी यांचा संघ आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडे प्लॅनिंग असेल, त्यांच्याकडे निश्चितच वलय असेल, कारण भरपूर मोठा प्रेक्षक वर्ग या दोन्ही संघांचा खेळ पाहण्यासाठी इथे आलाय. एका बाजूला आपण दिशा एंटरप्राइजेसचा संघ बघतोय. मनोज भगत आणि सूर्यकांतजी भगत यांचा संघ पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एक विचार असतो कुठलाही आज संघ ज्या वेळेला नाणेफेक जिंकतो त्यांच्या समोर एक विचार असतो की एक्झॅक्टली काय करायचंय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शॉर्टबॅट डिलिव्हरी आहे. या वेळेला अतिशय चांगला हुकचा फटका. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. आलाय अजून एक खणखणीत केपीएल चौकार. हा चौकार अप्रतिम होता, कारण यावेळेला शॉर्ट डिलिव्हरी जरूर होती. मात्र थोडीशी डिलिव्हरी टाकताना एक चूक केली, ती म्हणजे मिडल ऑफ द विकेट टाकलाय. आणि हा जो चेंडू जर बघितला तर डाऊन द लेग लीन होत होता, त्यावेळेला बॅकफुटला येऊन आपल्या हाईटचा चांगला वापर करून चांगला हुकचा फटका पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इथे यश कुडुसकर जर बघितला तर आतापर्यंत 123 धावा केपीएलच्या सर्व एडिशन मध्ये त्याच्या पूर्ण झाल्यात. 58 चेंडूंना त्यांनी सामोरा गेला होता. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवली डीप मध्ये. मात्र क्षेत्ररक्षक आहे, फलंदाजाला परतावा लागेल. हा फटका खेळताना एक वेगळा प्रयत्न जरूर केला होता, मात्र बॅटचं ब्लेड ओपन केलंय आणि हा स्लाइस करण्याचा विचार, मात्र तो जास्त अपिश खेळलेत आणि डीप कव्हरला चांगला झेल. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये. खामन प्रीमियर लीग एन्जॉय करताय तुम्ही मित्रांनो. 16 संघ, नागले ते चिंचोडीचा परिसर,
ऑक्शन झालं होतं, दमदार ऑक्शन झालं होतं आणि त्यानंतर 16 संघांना आकार आला होता. आमच्या सगळ्या टीम ओनरचं विशेष कौतुक आहे, कारण ही प्रीमियर लीग भरवणं आणि त्याच्यानंतर संघ मालकांचा सगळ्यात मोठा रोल असतो, तो रोल मात्र इथे अदा झालाय. करूया कौतुक सर्व संघ मालकांचं. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, इथे देखील ऑन साइडला फटका खेळलेत, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव जरूर मिळेल. मात्र इथे दुसरी धाव घेताना कदाचित हो ना सुरू झाले, थोडंसं फंबल आणि ते गॅदर करू शकलं नाहीये. यशरक्षक चूक करतोय, अजून एक धाव मिळेल. इथे एक्झॅक्टली काय चुकलंय, इथे एक्झॅक्टली कोणाची चूक झाली आहे, तर कदाचित यशरक्षक हा चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं, कारण डीप मधून चांगलं प्रोटेक्शन जरूर झालंय. मात्र एक धाव होती, तिथे अजून एक धाव आणि अजून एक धाव, 3 धावा फलकावर. तर निश्चितच आपण बघतोय या 3 धावांनी संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. रोहित कोठावळे गोलंदाजी मार्कवर, तर बॅटर आता स्ट्राईक एंडला, तो म्हणजे यश कुडुसकर. एक फलंदाज बाद, मनीष पाटील बाद होऊन परतले. 6 चेंडूमध्ये 13 धावा केल्या. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, अप्पर कट पाहायला मिळतोय. भरपूर वेळेनंतर आलेला हा अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षण मात्र जरूर झालंय, मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे नाहीये, कारण बॉडी बॅलन्स येऊ शकलं नाहीये. एक महत्वाची आणि खुशखबर आहे, कारण आपण बघतो IPL चालू आहे आणि IPL चालू असताना आपण भरपूर लोकांना प्रेक्षकांना IPL आपण स्टेडियममध्ये बघू शकतो नसतो. त्यामुळे काही ठिकाणी IPL ने सुद्धा अशी सुविधा केलेली आहे की एखाद्या स्टेडियममध्ये दुसऱ्या कुठेतरी मॅच बघण्याची, प्रोजेक्टर लावून मॅच बघण्याची सुविधा मिळते आणि त्या ठिकाणी आपण स्टेडियमवर बघण्याचा जो आनंद आहे तो आनंद त्या ठिकाणी होतोय आणि तोच आनंद आज आपल्याला या ठिकाणी आयशा ग्राउंडवर सुद्धा पाहायला मिळेल. कारण आज जी मुंबई इंडियन्सची मॅच आहे ती मॅच आपल्याला या स्टेडियमवर, या ग्राउंडवर सुद्धा पाहायला मिळेल. SS एंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख आणि संजय म्हात्रे या ठिकाणी प्रोजेक्टर लावतील आणि संध्याकाळी आपल्याला मुंबई इंडियन्सची मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जे प्रेक्षक येतील त्यांना नाश्त्याची व्यवस्था सुद्धा असणार आहे. म्हणजेच काय, तर संध्याकाळची ही मेजवानी आहे, कारण निश्चितच KPL ची कोर कमिटी असो, इकडचे सगळे आयोजक असो आणि एकूणच आपला प्रेक्षक वर्ग असो, त्यांच्यासाठी संध्याकाळी जबरदस्त मेजवानी. कारण एका बाजूला IPL म्हटलं तर आज महत्वपूर्ण सामना आहे, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. 5-5 वेळा ज्यांनी विजेतेपद उचललेत त्यांच्यासाठी निश्चितच ही मोठी आणि मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एन्जॉय करा. आज दिवस तुम्ही KPL चा एन्जॉय करताय, आज संध्याकाळी IPL एन्जॉय करा. संतोष कोम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक दुसऱ्या संघासाठीचं 3रं षटक. तर खेळण्यासाठी बॅटर सज्ज असेल तो म्हणजे आर्यन म्हात्रे. आतापर्यंत 2 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलोय, 3 धावा पाहू शकलोय. मात्र निश्चितच ही पार्टनरशिप देखील महत्वाची असेल. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे दिशा एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला आयशा स्टार्स. या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त डिस्प्ले, जबरदस्त KPL चे ध्वज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्या संघांचे ध्वज देखील पाहायला मिळत आहेत. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर, हा चेंडू सरळ गेला युनिव्हर्सल कॉलेजच्या गेट कडे. व्हॉट ए शॉट. जबरदस्त फटका आणि हा फटका खेळल्यानंतर आमच्या पंचांनी दाखवलंय की किती उंच आणि उंच फटका होता. त्यामुळे निश्चितच पंचांचं देखील करूया कौतुक. विशाल नाईक आहेत पंचांच्या भूमिकेत, तसेच समीर पाटकर सर आहेत पंचांच्या भूमिकेत. चेंडू द्या प्लीज, लगेच चेंडू द्या सर. या षटकारण संघाची धावसंख्या वाढली आहे, ती 35 वर जाऊन पोहोचले. पहिल्या सामन्यात आपण बघितल्या धावा झाल्या होत्या तब्बल विजयासाठी 85 धावा झाल्या होत्या. या सामन्यात तुम्हाला किती धावा बघायच्या आहेत? कदाचित आयशा स्टार ज्या पद्धतीने बॅटिंग करते ही धावसंख्या देखील कदाचित मोठी ठरू शकेल. कारण हे मैदान जर बघितलं तर अगदी प्रांगण आहे ते म्हणजे बॅटरसाठी.
सगळ्या बाजूला तुम्ही धावा करू शकता. अगदी 360 डिग्री क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ते क्रिकेट इथे पाहायला मिळते. हवेचा सपोर्ट जर बघितला तर तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे उजव्या हाताचा फलंदाज असो किंवा डाव्या हाताचा फलंदाज असो, या दोन्ही फलंदाजांना निश्चितच मदत आहे. इथे खरी कसोटी आहे ती म्हणजे गोलंदाजांची. लेट्स सी संतोष कोम काय करतोय. एवढा चांगला चेंडू आहे. इथे मात्र जर बघितला तर निश्चितच चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होताना दिसते. स्लाइड इनसाइड एज झाली आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेग रिजन मध्ये चौकारासाठी. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. या षटकात देखील धावा येताना दिसत आहेत. वेल प्लेड. संख्या 39 आणि या सामन्याची आयरनी बघा. पहिल्या षटकाची ज्यावेळेस सुरुवात झाली षटकारानं झाली, दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली चौकारानं आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील झाली ती म्हणजे षटकारानं. त्यामुळे धावा या पहिल्या चेंडू पासून येत आहेत. धाव संख्या 39, गडी बाद 1. आयशा स्टार कामन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग एंडला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. हा फटका अगोदर खेळले, चेंडू मात्र नंतर येतोय. बॅट अँड पॅट झालाय. एक धाव जरूर मिळेल तिथे बॅटर आर्यन मात्रेला. या एका धावाने संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अजूनही जर बघितलं तर निम्मी षटकं झालेली आहेत, निम्मी षटकं अजूनही बाकी आहेत किंवा त्याहून जास्त बाकी आहेत. मात्र इथून पुढे फक्त हाणामारी हाणामारी आणि हाणामारी. मात्र लक्ष आहे ते म्हणजे यश कुडुसकरवर. त्यांना अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी केपीएल मध्ये केली. फुल टॉस डिलिव्हरी आहे. हा फटका ज्या एंडला जायला पाहिजे होता तो एंड नाहीये. हा फटका ऑन साइडला येणार होता. मात्र ज्या पद्धतीनं पेस होता संतोष कोमच्या पेसने इथे बीट केलंय आणि लॉंग अफलातून रित्या यश कुडुसकर आणि आर्यन मात्रे यांच्या मार्फत आता न्यू बॅटर आलाय स्वतः कर्णधार, तो म्हणजे अतुल. आयकॉन खेळाडू आहेत आणि निश्चितच चांगली बोली त्याच्यावर लागली असेल. मात्र खरी गरज आहे ती म्हणजे अतुलच्या एकूणच सुप्रीमसीची. तो आपला टॅलेंट इथे कसं दाखवतोय ते पाहावं लागेल. कारण आयकॉन खेळाडूवर एक जबाबदारी असते आणि सातत्याने केपीएल म्हटलं तर निश्चितच एक मोठं स्टेज आहे आणि या मोठ्या स्टेजचा वापर या आयकॉन खेळाडूंना करावाच लागेल. कारण चिंचोटी ते नागले हा जर परिसर बघितला तर अफलातून क्रिकेटपटू आहेत आणि सातत्याने या क्रिकेटपटू मधून असे काही क्रिकेटपटू घडतील जे वरच्या टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत त्या देखील आपल्याला खेळताना पुढच्या काळात दिसतील अशी अपेक्षा करूया. नेक्स्ट बॉल संतोष कोम टू अतुल. यावेळेला अगोदरच विचार केला होता मला फक्त स्टीअर करायचं आहे. शेवटपर्यंत चेंडूची वाढ बघितली, बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला फक्त आणि फक्त आपण बघतोय पॉइंटच्या रिजन मध्ये ढकलून दिलाय. एक धाव अतुलच्या खात्यामध्ये आणि संघाच्या देखील खात्यामध्ये. धावसंख्या 41, गडी बाद 2. कॅरेक्टर शो करावा लागेल कारण कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना आपल्याला त्या क्षेत्राची माहिती करून घेणं महत्वाचे असतं. नॉलेज हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. मात्र फक्त नॉलेज असून चालत नाही तर एक्झिक्युशन महत्वाचं असतं. ते एक्झिक्युशन इथे दाखवताना आपल्याला नक्कीच आर्यन मात्रे दिसतोय कारण ज्याने आतापर्यंत चांगला फटकेबाजी केल्या. यावेळेला टॉप पेज आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक्झॅक्टली झेल घेणार कोण. इथे मात्र आले, वाढ बघितली, शेवटच्या क्षणी कॅज्युअलिटी दाखवली आहे आणि झेल सुटलाय. असं वाटलं की निश्चितच यष्टिरक्षक जातोय. मात्र इथे डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तयारीत होता नव्हता ही द्विधा मनस्थिती होती. हा झेल सुटतोय एका मोठ्या खेळाडूचा. मात्र 3 षटकं इथे संपली आहेत. 3 षटकानंतर धाव संख्या दिसते ती म्हणजे 43. रन रेट कडे जर विचार केला तर निश्चितच मोठा रन रेट आहे कारण 14च्याही पलीकडे 14.33च्या सरासरीने या धावा कुठलेत. त्यामुळे घेऊया आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट. सानवी एंटरप्राइजेसचा हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. प्रोप्रायटर नितीन म्हात्रे. थँक्यू. कम ऑन डीजे.
डगआउट मध्ये आपण बघतोय जो डगआउट आपल्याला दिसतोय स्वर्गीय संदीप भालचंद्र भोसकर डगआउट आपल्याला दिसतोय जो जयेंद्र भोसकर यांनी स्पॉन्सर्स केले आणि जयेंद्र भोसकर सध्या सपोर्ट करतात दिशा एंटरप्राइजेस या टीमला नक्की. हो नक्कीच त्यांना सपोर्ट करतोय आणि खूप चांगला खेळ चाललाय त्यांचा. आता आपण बघतोय की 40 पेक्षा जास्त रन 3 षटकाच्या समाप्तीनंतर समोरच्या टीमने बनवलेले आहेत. तुम्हाला काय वाटते की हा स्कोर अद्याप कमी ठेवायला पाहिजे होता? हो कमी ठेवायला पाहिजे पण तरी 60च्या क्रॉस झाला तर हा संघ जिंकेलच. अपेक्षा आहे तुमची की 80 किंवा 60 पेक्षा जास्त मला तरी सुद्धा तुमचे फलंदाज ते चेस करू शकतील? हो चांगले फलंदाज आपल्याकडे चेतन आहे, रोहित आहे, संतोष कोम आहे. चांगली बॅटिंग लाईनअप तुमच्यामध्ये आहे. आणि काय वाटते की आता जी स्ट्रॅटेजी आहे तुमची स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुद्धा आहे आणि स्ट्रॅटेजी आहे आता स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला काय वाटते की तुमच्या गोलंदाजांनी काय स्ट्रॅटेजी आखायला पाहिजे? त्याने आता एक लयबद्ध गोलंदाजी करायची आहे, विकेट टू विकेट ठेवायची आहे आणि त्यामुळे स्कोर थांबेल त्यांचा समोरच्या टीमचा. म्हणजे नक्कीच एक चांगली अपेक्षा आहे तुमच्याकडून. मॅच नक्की टफ फाईट होईल. नक्कीच टफ फाईट होईल, झालं तर एकतर्फी पण होईल. थँक्यू सो मच. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. येस नक्कीच अजून एक प्रश्न विचारावा लागतोय. जय भोसकर सर मला वाटतं किती देव पाण्यात घातलेत या स्पर्धेसाठी? आमच्या संघाच्या जय मल्हारचा आशीर्वाद आहे. क्या बात आहे. याच गोष्टीची अपेक्षा होती आम्हाला. येलकोट येलकोट जय मल्हार. चला वळूया पुन्हा एकदा स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. थँक्यू व्हेरी मच सानवी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर नितीन म्हात्रे यांचं या प्रत्येक स्ट्रॅटेजिक टाइम आउटला हे नामकरण आपण दिलंय या स्पर्धेसाठी. केपीएलचं 4थं पर्व आणि या 4थ्या पर्वामधील धमाल आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकं संपले, धावसंख्या 43 आहे. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर निलेश. लेट्स सी तो कशी काय गोलंदाजी करतोय. इथून पुढे धावा रोखणं हे महत्वाचं काम असेल जसं जयेंद्र भोसकर यांनी सांगितलंय. त्यामुळे निश्चितच दबाव आहे मात्र त्या प्रेशरला विसरून गोलंदाजी करावी लागेल. अतुल ऑन स्ट्राईक. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, उडवलाय. मी आयकॉन का आहे हे दाखवणारा हा फटका. कारण हा चेंडू जर बघितला तर निश्चितच अवाक्यात होता असं म्हणता येणार नाहीये. मात्र हा फटका ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय त्याला हॅट्स ऑफ असतील. व्हॉट ए शॉट बाय अतुल. षटकार. पाणी बिजू घरानी जीव माझा तडफड. तर ती मोठ्या फटक्याने करणार आहोत. आतापर्यंत पहिल्या षटकात 6 धावा पहिला चेंडू, दुसरे षटक 4 धावा पहिला चेंडू, तिसरं षटक 6 धावा पहिला चेंडू आणि 4थ्या षटकाची सुरुवात देखील पहिल्या चेंडूवर षटकाराने केलाय. हा आहे आयशा स्टार कामनचा संघ. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. अजून एक मोठा फटका. अतुल थांबणार नाहीये, चेंडूला तो उडवणार आहे आणि ज्या पद्धतीने हवेचा सपोर्ट आहे त्याला देखील तो नक्कीच वापर करणार आहे. व्हॉट ए शॉट. जे 2 चेंडू 2 षटकार. संघाची धावसंख्या 50च्या पलीकडे. 55 धावा. वेल प्लेड आयशा स्टार्स. अभिनंदन तुमचं. महिलांचा कक्ष देखील आपण बघतोय. स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सर्व महिलांचं देखील करूया. खूप सारं कौतुक आहे. 3 मध्ये 3 येणार का? शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. इथे मात्र ए ज्योती हा झेल सुटलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही काही घडू शकेल. आणि कुणाला वाटलं होतं 2 षटकानंतर असा चेंडू येईल जो देखील सीमारेषेच्या बाहेर जायला पाहिजे होता. मात्र आयरनी बघा, बॅटची हलकीची एज आणि यष्टिरक्षकाने झेल सोडलाय. त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव जातोय. धावसंख्या 55, गडी बाद 2. नेक्स्ट बॉल. निलेश टू अतुल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन. हा चेंडू अगदी नदीमध्ये, अगदी नदीमध्ये. व्हॉट अ बॅटिंग. एक चेंडूचा वेळ घेतला मात्र 4थ्या चेंडूवर उडवलाय. अजून एक केपीएल षटकार.
एकदा जोरदार टाळ्या अतुलसाठी जायलाच पाहिजेत, कारण हे चौथं पर्व आहे आणि त्याच्या एकूण 150 धावा देखील पूर्ण झाल्यात. व्हॉट अ बॅटिंग बाय अतुल, आयकॉन खेळाडू आहे आणि क्लासिक बॅटिंग करतोय. आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 61. आयशा स्टार कामन संघ एका वेगळ्या टार्गेट कडे बघतोय. आम्हाला या एकूणच पर्व चौथ्यामधील विक्रमाकडे जायचं आहे आणि कदाचित तो विक्रम आज या रविवारची दिवशी पाहायला नक्कीच मिळेल. लेट्स सी काय घडतंय. मात्र इथे दबाव आहे तो म्हणजे गोलंदाजांवर. निलेश आपण बघतोय बर्फ गोलंदाजी मार्क आहे, मात्र त्याला डोक्यावर थोडसा आता बर्फ ठेवावा नक्कीच लागणार आहे, कारण भरपूर स्किल मॅटर करत आहे अशा प्रकारच्या वातावरणामध्ये. स्लो डिलिव्हरी आहे, हा चेंडू आहे, या चेंडूविषयी मी म्हणत होतो, कारण इथे फक्त आणि फक्त वेगवान गोलंदाजी चालणार नाहीये, तर निश्चितच थोडस तुमचं स्किल लेवल टेस्ट होणार आहे. तुमच्याकडे असलेलं व्हेरिएशन, तुमच्याकडे असलेली मध्यम गती मारा आणि त्याच्यानंतर स्लो डिलिव्हरी, या सगळ्यांचा मिलाप तुम्हाला करून दाखवावा लागेल. हा तो चेंडू होता, स्लो डिलिव्हरी होती आणि अगदी टो लाईनला जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर मिळते फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 62 वर 62. लॉस ऑफ 2 विकेट्स. आर्यन मात्रे ऑन स्ट्राइक. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुन्हा एकदा खराब चेंडू होता, उडवायचा होता, मात्र हा चेंडू जर बघितला तर निश्चितच बरोबर रिटर्न क्रीजच्या आतमधून गेलाय. त्यामुळे पंच समीर पाटकर यांचा कोणताही इशारा नाहीये. चेंडू डॉट जातोय, मात्र तरी सुद्धा या षटकात आले तब्बल 19 धावा. 3 षटकार आले, त्यामुळे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाले त्या म्हणजे 62 आणि सरासरीकडे लक्ष घातलं तर 15.5 धावा प्रति षटका मागे. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय आयशा स्टार कामन. आणि त्यामुळे या सामन्यामध्ये आता भरपूर मोठा फरक स्पष्ट झालाय. इथून पुढे नक्कीच या सामन्यामध्ये यायचं असेल तर विकेट मिळवावं लागेल. मात्र ज्या 2 विकेट गेलात ना त्याच्यातील देखील साम्य बघा. यश कुडुसकर बाद झाला होता 6 चेंडूमध्ये 13 धावा. मनीष पाटील बाद झाला होता 6 चेंडूमध्ये 13 धावा. ओ टू यू सर. येस, या ठिकाणी आपण बघतोय अख्तर शेख आहेत आणि अख्तर शेख या ठिकाणी आपण बघतोय सपोर्ट करतात आणि टीमचे खेळाडू सुद्धा आहेत. मला वाटतं आयशा स्टार टीमचे. मेन तुमचं आयशा स्टार जो टीमचं नाव आहे याचं काय कारण आहे? पहिला कारण हा आहे का ये आयशा जे आहे आमची आईचं नाव होता आणि दुसरं आमचे भतीजाचं नाव आहे, हैदराबादची मुलगी. आणि दुसरा म्हणजे आयशा स्टार म्हणजे आयशा आईचं नाव, स्टार म्हणजे माझं नाव अख्तर शेखचा. स्टार म्हणजे उर्दू वर्ड्समध्ये अख्तरला स्टार म्हणतात. आणि आमचा जो टीमचा ऑनर आहे शाहिद अन्सारी, त्याला विटनेस म्हणतात उर्दूमध्ये. आणि दुसरा म्हणजे आणखी काय पॅकेज सांगू तुम्हाला, सर्व याच्यामध्येच आहे. जो खेळ चालू आहे आणि जी बॅटिंग होती अतुलची त्याबद्दल काय म्हणशील? आणि एकदम खूप जो टिकला तर आम्ही जिंकलो समज. हे बघा तो टिकला तर जिंकलो आम्ही. आणखी एक जबरदस्त फटका यावेळेस बॉल जातोय लॉंगच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. अजून एक धाव मिळते. धावसंख्या 63 वर जाऊन पोहोचले. इरादे स्पष्ट आहेत, आम्हाला इथून थांबायचं नाहीये. इथून देखील 15च्या सरासरीने पुढे सरकला तर धावसंख्या जवळजवळ 90 जवळ जाणार आहे. आणि हे मोठं लक्ष असेल KPL सीझन 4 मधील. आणि कदाचित त्या दृष्टीने इथे कूच सुरू आहे. एका बाजूला आर्यन मात्रे आतापर्यंत जर बघितला तर निश्चितच 15 धावा नाबाद आहे, 16 धावा नाबाद आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय अतुल ठाकरे अफलातून रित्या जर बघितलं तर तब्बल 21 धावा नाबाद खेळतोय. गोलंदाजी मार्कवर आलाय रोहित सातवी. यावेळेला फुल पिच डिलिव्हरी. चेंडूला जर बघितला तर काव कॉर्नर रिजन मध्ये सीमारेषेच्या पार षटकाराच्या दिशेने पाठवले. व्हॉट ए शॉट. बॉटम एज. टेंजू जर बघितला तर वेगानं डीप मिड विकेटच्या बाहेर जाणार. इथे मनस्थिती खराब आहे आणि कदाचित तो माइंडसेट खालावलेला दिसत असताना अजून एक चौकार येतोय. हात लावेल तिथे सोनं असं काहीतरी घडतंय आता आयशा स्टारच्या या बॅटर्स मार्फत. आणि हा चौकार आलाय. संघाची धावसंख्या 73 वर जाऊन पोहोचली आहे.
खणखणीत बॅटिंग सुरू आहे. ज्या पद्धतीनं उन्हा आपण बघतोय, विकेट तापली आहे, त्याहून जास्त इथे बॅटिंग तापली आहे. चेंडूला अगदी आणि अगदी सीमारेषा दाखवली जाते. वेल प्लेड आयशा स्टार कामन. अजून एक आडवा पट्टा, क्षेत्ररक्षक काय, वॉट अ कॅच. हे लक होतं. हा जवळजवळ झेल जर बघितला तर एक वेगळा झेल ठरेल या कामन प्रीमियर लीग मधील, कारण 2 हाताने घ्यायचा हा झेल होता. अगदी एका हातामध्ये असा चिकटलाय जसं काही एखादा गम त्या हाताला भरपूर असेल. मात्र हा फलंदाज इथे बाद होताना दिसेल, तो म्हणजे आर्यन म्हात्रे. चांगली इनिंग खेळला आर्यन, मात्र त्याला परतावं लागतंय. एक जबरदस्त झेल टिपलाय, तो म्हणजे निश्चितच नितेश कांडवाना. मात्र इथे फलंदाज बाद. वेल प्लेड आर्यन म्हात्रे. अफलातून कामगिरी. टाळ्या नक्कीच होणार आहेत डगआउट मधून, आणि अफलातून इनिंग खेळून तो बाद होतोय. 9 चेंडू मध्ये केले 26 धावा. वेल प्लेड. मात्र ही पार्टनरशिप, भरपूर मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते, कारण दुसरा फलंदाज बाद झाला, ती म्हणजे धाव. थँक्यू व्हेरी मच अंपायर. ही फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे विशाल नाईक यांच्यावर शंका घेण्या अगोदर 10 वेळा विचार करा. हे अफलातून पंच आहेत. मागच्या 20 वर्षापासून सातत्याने पंचाच्या भूमिकेत ते आम्हाला दिसत आहेत. अंडरआर्म क्रिकेट असो, बॉक्स क्रिकेट असो, किंवा आपण बघतोय टेनिस बॉलचं क्रिकेट असो, विशाल नाईक एक दर्जेदार पंच आहेत. नेक्स्ट बॉल रोहित सातवी. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. या षटकाने करामत केली आहे, कारण या षटकात बघितलं एक षटकार एक चौकार आला, मात्र नंतरचे 3 चेंडू, एक विकेट, त्यानंतर 2 डॉट, त्यामुळे 3 चेंडू डॉट आलेत. व्हेरी गुड बॉलिंग. त्यामुळे या षटकात कमी धावसंख्या दिसली आहे, फक्त आणि फक्त 11 धावा, आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. वेल बोल्ड रोहित सातवी. त्यामुळे कुठेतरी कमबॅक झालंय. आता ही धावसंख्या कदाचित 90च्या पलीकडे जाईल असा विचार होता, मात्र कुठेतरी त्याला ब्रेक लावलाय. षटक संपलेत, 5 धावसंख्या झाले 73. 62 धावा 4 षटकामध्ये होता. सरासरी 15.5 होती, आता ती सरासरी खाली येते.
त्या चित्रपटातील एक अप्रतिम गाणं, अगदी कॉलेज जीवन कसं असतं, आपलं भावना विश्व कसं असतं हे दाखवणारा हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला. मात्र इथे पुन्हा एकदा वळूया या सामन्यामध्ये. 5 षटकं संपलेत. आयशा स्टार संघानं आतापर्यंत बॅटिंग करताना 5 षटकामध्ये 73 धावा जमवलेत. विकेट फक्त 3 गेलेत. मात्र तरी सुद्धा या सामन्यावर त्यांची पकड आहे. डावखुरा बॅटल अतुल आता स्ट्राईक एंडला आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी गोलंदाज आलाय, तो म्हणजे रोहित कोठावळे, ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं. दुसऱ्या षटकात कामगिरी करताना 17 धावा खर्च केल्या होत्या. मात्र तरी सुद्धा विश्वास आहे, संघाचा विश्वास आहे, तो म्हणजे निश्चितच आपण बघतोय या दिशा एंटरप्राइजेसचा. लेट्स सी तो विश्वास सार्थ ठरवतोय का, या गोष्टीची नक्कीच चाचणी होईल. ऑन साइडला स्ट्रायकिंग अफलातून आहे, ती म्हणजे अतुल ठाकरेची. या मुलाच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका, त्याच्या पॉवरकडे बघा, त्याच्या फटका खेळण्याच्या एक्झिक्युशन कडे बघा. स्टार आहे तो आयशा स्टारचा. फटके खेळणारा अतुल ठाकरे, व्हॉट अ बॅटिंग. आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत त्याने. संघाची धावसंख्या 79. होणार का विक्रम या पर्वातला, थोड्याच वेळात ती गोष्ट कळेल. मात्र इथे देखील सुरुवात षटकारानं झाली आहे. कदाचित आयशा स्टारनं आज वेगळेपणा दाखवलाय या मालिकेमध्ये. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, इथे मात्र थोडासा वेगाचा वापर झालाय. आमच्याकडे स्पीडोमीटर नाहीये, तरी देखील जीटीसी लाईव्ह वाले सांगताय की ताशी 143 किलोमीटर होता. थँक्यू व्हेरी मच जीटीसी. चांगला बॅटल चेंडू आणि फळीतला आपल्याला पाहायला मिळते. ही खासियत आहे केपीएल ची. नेक्स्ट बॉल, फुल पिच डिलिव्हरी, ऑन साइडला टर्न केलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, धावा मात्र जरूर मिळतील. थोडस फंबल आणि इथे आपण बघतोय 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा अतुल स्ट्राईक एंडला आहे. ज्या पद्धतीने वारे वाहत आहेत, अगदी चिंचोटी पासून नागलेपर्यंत वारे वाहत आहेत आणि तो जो झोन आहे तो कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न आहे, तो म्हणजे बॅटरचा. धावसंख्या 80च्या पलीकडे 81 धावा. आतापर्यंत या सीझन 4 मध्ये सगळ्यात मोठी धावसंख्या आहे ती म्हणजे 86 धावा, जी बनवली होती एसके पोमन, टीम एसके पोमन ना, म्हणजे जतीन देवळीकर अँड कंपनीना. आणि निश्चितच तो विक्रम आता धोक्यात आहे, कारण अजूनही या 19 षटकातील चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे 3. लेट्स सी अतुल इथे काय करतोय. कॉम्पिटिशन जबरदस्त आहे, स्पर्धा झाली पाहिजे आणि तीच गोष्ट इथे दिसतीये. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. शेवटपर्यंत चेंडूवर नजर, मात्र चेंडू खाली आहे आणि इथे अजून 2 धावा. हा फटका का फसला याचं कारण पुन्हा एकदा स्पीड आहे. स्पीडोमीटरवर 144 दिसतोय. 83 धावा पूर्ण. अजून संधी आहे, अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. मात्र इथे क्षेत्ररक्षण हा कळीचा मुद्दा आहे. या मैदानावर जर तुम्ही झेल सोडलेत तर समोरचे बॅटर नक्कीच त्याचा फायदा उचलणार आणि तीच गोष्ट सातत्याने दिसतेय. ही धावा अडवायची असेल तर झेल घेणं इम्पॉर्टंट आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, ते योग्य आहे. इथे प्ले अँड मिस डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील हार्डलँड डिलिव्हरी होती, टप्पा पडल्यानंतर उसळी नाहीये. मात्र ज्या पद्धतीने यशच्या ग्लोव मध्ये चेंडू गेलाय, इथे देखील पेस जनरेट केलाय. ताशी 141. व्हेरी गुड बॉलिंग. स्लॉगर मध्ये चांगला मारा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय रोहित कोठावळेनं. रोहित वर्सेस अतुल, शेवटचा चेंडू. इथे षटकार येणार, इथे षटकार जरूर येणार आणि सगळ्यात मोठी धावसंख्या आयशा स्टार कामंड बनवले 19 आणि या पर्वातील ही मोठी धावसंख्या. वेल प्लेड अतुल आणि वेल प्लेड आयशा स्टार. 9 धावा विजयासाठी. पुढच्या इनिंग कडे वळताना निश्चितच काही बदल होईल. डॉक्टर मोरेश्वर गवळी सर
आपल्याला दाखवला जातोय. त्यानंतर जे आमचे सपोर्टर्स आहेत KPL साठी त्यांचे हे बॅनर आपण बघू शकतो. जयंत म्हात्रे, त्यानंतर आपण बघतोय अशोकजी भोईर यांचा बॅनर आहे. त्यानंतर अध्यक्ष जे आहेत अजय पाटील, अनंत भोसकर यांचा सुद्धा आपण बघू शकतो बॅनर आपल्याला दिसतोय. अजय पाटील आहेत. त्यानंतर शशिकांत पाटील यांचा बॅनर आपल्याला दिसतोय. त्यानंतर नितीन म्हात्रे आपल्याला दिसतात ज्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर ज्यांची नाश्त्याची व्यवस्था ज्यांच्याकडून होते ते दिसतात आपल्याला. मनोहरजी घरत यांचा बॅनर दिसतोय. त्यानंतर बाईक ज्यांनी स्पॉन्सर्स केलेली आहे ते जोडी आहे आपण बघू शकतोय. मनोज भगत आणि कमलाकर बिस्तू जाधव यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर त्याच्या अगोदर आपण जर बघितलं तर संकल्प ग्रुप ज्यांनी किरण पाटील, रत्नाकर सावंत, बाबू धुमाल, तेजस गोवारी यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांचा सुद्धा हा बॅनर दाखवला जातोय. त्याच्यानंतर आपण बघतो असलम भाई शेख ज्यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी एक क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपये दिले जातील. त्यांचा हा बॅनर आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपण बघतोय स्वप्नील भगत यांच्या स्मरणार्थ प्रवीण भगत यांनी सुद्धा चांगलं सपोर्ट केलेला आहे. तो बॅनर आपल्याला दिसतोय. आणि हा बाईकचा बॅनर मॅन ऑफ द सिरीज साठी मनोज भगत आणि कमलाकर बिस्तू जाधव यांच्याकडून ही बाईक स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर कामांचे माजी सरपंच दिनेश म्हात्रे यांचा हा बॅनर आपल्याला दिसतोय. त्यानंतर श्री समर्थ मोटर्स ज्यांच्याकडून ही बाईक्स आणलेली आहे त्यांचा हा बॅनर आपल्याला दिसतोय. त्यानंतर प्रकाश देवलीकर आणि पोमन ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच रत्नाताई देवलीकर यांचा बॅनर आपल्याला दिसतो. आणि हा आपण बघू शकतो महिला कक्ष आहे आणि स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष आपल्याला दिसतात. आणि ज्या ठिकाणी आपण बघू शकतोय काही महिला त्या ठिकाणी बसलेल्या. सर्व महिलांचं हार्दिक स्वागत आहे KPL मध्ये. आणि फार खूप कमी ठिकाणी क्रिकेटमध्ये अशा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये महिला कक्ष आपल्याला पाहायला मिळतात. मात्र KPL मध्ये पहिल्यापासून ज्यावेळेस आयशा स्पोर्ट झाला होता त्यावेळेस सुद्धा आपण महिला कक्ष पाहिला. आणि KPLच्या प्रत्येक सीझनला आपण महिला कक्ष आणि महिलांसाठी खास एक अतिरिक्त जागा आपण बनवून ठेवतो त्यांना मॅच पाहण्यासाठी. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. एक सर्वोच्च धावसंख्या उभी केलेली आहे कारण 89 धावा आयशा स्टार संघाने केलेल्या आहेत. आणि विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात. कारण यापूर्वी बघितलं आपण तब्बल 86 आय थिंक जी SK स्पोर्ट्स संघ चेसिंग करताना धावसंख्या पाटील स्पोर्ट्स 5141च्या अगेन्स्ट त्यांनी धावसंख्या रचली होती. विक्रम मोठे देतात आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा पाहतोय. ग्लेन टर्नर यांनी 171 धावा जमवल्या. त्यानंतर कपिल देव यांनी 175 धावा केल्या. त्यानंतर कित्येक असे बॅटर होते त्यामध्ये गॅरी कस्टनचं नाव घेता येईल, व्ही रिचर्ड्सचं नाव घेता येईल आणि पहिलं द्विशतक झळकावलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग. त्यानंतर असे कित्येक धावा आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या बघितली आपण 264 धावा. तर विक्रम जे होतात ते मोडण्यासाठी रोहित शर्माच्या नावावर 264 धावा आहेत वैयक्तिक. आपण पाहतोय 173 चेंडूमध्ये त्याने तब्बल 33 चौकार आणि 9 षटकार लगावून या 264 धावा म्हणजे विक्रम जे होतात ते मोडण्यासाठी होत असतात. या ठिकाणी सुद्धा KPL मधला 86 धावांचा विक्रम मोडीत काढलेला आहे. मात्र त्यांना सुरुवातीची पहिल्या इनिंग धावसंख्या रचलेली आहे आणि धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का दिशा एंटरप्राइज संघाच्या बाजूने पाहूया आपण. क्षेत्ररक्षण लावलं जातं एसटी रक्षक एसटी पासून थोडासा दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले आहेत. त्यामध्ये एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ. शकतील पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडू स्ट्रेट टू मिड ऑफ. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. सलामीची जोडी जी खेळपट्टीवर रोहित कोठावले आणि निखिल म्हात्रे एक बिनीची जोडी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पाहतोय आपण अजित घरत. आता आपण 17 विकेट्स आहेत अजितच्या नावावर. थोडस तयार नाही या ठिकाणी बॅटर रोहित. 2 धावा समोर भलं मोठं लक्ष आहे. 90 धावांचं लक्ष आहे. अजित
याला शॉर्ट बॉल होता, मात्र अतिशय वेग खूप बघायला मिळाला. तुम्ही जे अशा प्रकारे शॉर्ट बॉल टाकता, चेंडू जर वेगात असेल तर तुम्हाला पुलचा फटका घेणं तितकं सोपं नाही. वेस्ट इंडिजचा दौरा असताना अशा प्रकारे बाउन्सरचा मारा केला होता वेगात, आणि त्यावर मोहिंदर रामानाथ यांनी खूप चांगला हुकच्या फटक्यांचा वापर केला आणि एक तंत्र शोधून काढलं की तुम्ही जर चेंडू वेगात असेल आणि शॉर्ट बॉल असेल तर हुकचा फटका चांगल्या प्रकारे लिलिया खेळू शकता. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या स्टिच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच विशाल नाईक यांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक अमांतर धावसंख्या झालेली 3. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि 90 या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन संघामधील आपण मॅच पाहते. दिशा एंटरप्राइजेस विरुद्ध आयशा स्टार. हा पुन्हा एकदा चेंडू उजव्या स्टिच्या बाहेर जातोय, पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि अगदी उजव्या स्टिच्या बाहेर निघून जातोय. थोडं साशंक नजरेनं बघित चेंडू सोडून सुद्धा दिला होता, पण ते एक चांगला चेंडू आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. अजित राईट आर्म, हा सुद्धा शॉर्ट बॉल होता, फायदा उचलता आलेला नाहीये. फायदा उचलता आलेला नाही. एक गोष्ट बघायला मिळते सातत्यानं शॉर्ट बॉलचा मारा तुम्ही जरी करत असाल तर चेंडूचा वेग सुद्धा असायला हवा, आणि तुम्ही कुठल्या दिशेने हा चेंडूची हाताळणी करता तेही महत्वाचं असतं. पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, याला म्हणतात ब्लाइंड स्विंग. कुठल्या प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न, डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, मात्र क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीत. अजित पुन्हा शॉर्ट बॉल, सातत्यानं शॉर्ट बॉल. मात्र एक पॉइंट असा आहे खेळपट्टीवरला, त्या ठिकाणी बॉल सातत्याने पिच केलेले आहेत. अजित यांनी काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. धावा दिल्यात फक्त 3 धावा, किफायती गोलंदाजी. आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आधी बेस्ट बॉलिंग फिगर जर बघितलं तर चामुंडा वास 8 षटके गोलंदाजी केली होती आणि 8 षटकामध्ये फक्त आणि फक्त 19 धावा देऊन 8 फलंदाज बाद केले होते. बेस्ट बॉलिंग फिगर भारतातर्फे बघितलं तर स्टुअर्ट बिन्नी 4.4 षटके आणि फक्त 4 धावा देऊन 6 फलंदाज बाद केले होते. तरी बेस्ट बॉलिंग फिगर, आणि या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी, भलेही कुठलाही बॅटर बाद करण्यात यश आलं नाही, परंतु फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. कारण आस्किंग रन रेट खूप फार मोठं आहे, 90 धावांचं विशाल लक्ष आहे, तेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्ही फक्त 3 धावा देतायत. त्यामुळे येणारी जी 5 षटके आहेत यामध्ये एक आस्किंग रन रेटचा जो मानसिक दबाव आहे तो खूप वाढणार आहे दिशा एंटरप्राइजेस संघावर. तीन धावा आहेत आणि आता मात्र दुसरं षटक गोलंदाजीसाठी येईल. क्या बता आयकॉन अतुल ठाकरे काय बॅटिंग केली होती मिडल ऑर्डर मध्ये. 13 चेंडूमध्ये 37 धावांची तुफानी फलंदाजी केली होती, विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी केली होती मिडल ऑर्डर मध्ये अतुलने. आणि गोलंदाजीसाठी आयकॉन प्लेअर आहे, गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल समोरच्या टोकाकडून आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल निखिल म्हात्रे. निखिल म्हात्रे त्याचबरोबर रोहित काठवल्याशी जोडी खेळपट्टीवर आहे. अतुल याला मात्र अप्पर कटचा अंदाज बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाउन्स आणि अगदी उजव्या स्टिच्या बाहेर टर्न झाला होता. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. टेनिस क्रिकेटमध्ये अप्पर कटचा तितकासा फायदा होत नाही. आपण पाहते अप्पर कट म्हटलं की लगेच आठवण येईल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांची. जी क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत ना, प्रत्येक खेळासंदर्भात एक बॅटरचं नाव घेतलं जाईल. याला पण अप्पर कटचा अंदाज बघायला मिळाला. चेंडू हवेत आहे आणि दुसऱ्या प्रयत्नात चांगला झेल, अप्रतिम झेल. काय झेल घेतलेला अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये अपोदाला खान होता
आणि अगदी मागे आला आणि झेल घेतला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅचेस समीकरण असतं. साहिल शेख यांनी 200 रुपयाचा पारितोषिक अबुदुल्ला खानसाठी दिलेला आहे. खूप चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारचा झेल घेतात ना तेव्हा सामन्याला बऱ्याचशा वेळेला कारण मिळते समोरच्या संघावर एक मानसिक दडपण निर्माण होतं. खरं तर खूप चांगला झेल. एक क्षण तर असं वाटतं की हा चेंडू नक्कीच डिपिश पॉईंट सीमापार जाईल, पण खूप चांगला झेल घेतलेला आहे. दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतलेला आहे आणि महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली. कारण निखिल असा एक बॅटर होता याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती आणि निखिलला बाद करण्यात यश आलेले आहे. निखिल 0वर बाद झाला आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय संतोष कोम. अतुल लेफ्ट आर्म शॉर्ट बॉल, व्हॉट अ शॉट, हुकचा फटका. पंचांचा काय इशारा होते पाहूया. 4 या 6 कॅल्क्युलेटेड सिक्सर. मोइंदर अंबानाच्या अंदाजामध्ये हुकचा फटका खेळला. चेंडू सरळ निघून गेला होता 6 धावांसाठी. अतुल पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या मात्र थांबलेली 9 धावसंख्येवर. दुसरं षटक आहे. 90 या धावसंख्येचा पाठलाग करताना दिशा एंटरप्राइजेस हा संघ आपण पाहतोय. कॉमन प्रीमियर लीग. अतुल पुन्हा एकदा शबल क्रॉस होऊन ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं अतुल आणि त्या अनुसरून चेंडू हाताळला. शरीर भेदी चेंडू बघायला मिळाला. कुठल्या प्रकारे धाव नाही, कमबॅक नाही. हीच खऱ्या अर्थाने चांगल्या गोलंदाजी खूण आहे. कारण एक षटकार लागल्यानंतर लगेच तो कमबॅक करतोय. बऱ्याचशा वेळा एखादा गोलंदाज थोडा मानसिक दबावाखाली येतोय आणि त्याच्याकडून चूक निर्माण होते आणि खूप चांगली गोलंदाजी लगेचच कमबॅक करतोय अतुल. 7 ते 8 पावलांचा रनअप आहे, शॉर्ट रनअप आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हा डाव्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 1 बाद 10. 90 विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना दिशा एंटरप्राइजला पाहतोय आपण. याला मध्ये डाऊन दी ग्राउंडचा फटका, व्हॉट अ शॉट. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दुसरा षटकार. ओव्हरपिच चेंडूवर हा लॉफ्टेड शॉट खेळला होता. परफेक्ट हा वॉलीवर घेतला आणि सरळ चेंडूला फिरकावून दिला. डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते 16. अतुल याला मात्र अप्पर कच्चा फटकायला आहे, पंच केलेला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कावा, सीमा पार, चौकार. बघितला होता फुल्लर लाईनचा अगदी लॉफ्टेड शॉट खेळला होता आणि दुसरा चेंडू बघितला की थोडासा वाईट उजव्या स्टीच्या बाहेर आहे. शॉट आहे, शॉट वाईड अँड पनिश. चेंडू सरळ निघून गेला. तो डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार आणि धावसंख्या मात्र झालेली आहे ती 20. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. म्हणजे अजूनही 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 70 धावा. म्हणजे फार मोठी मजल अजून मारायची. आस्किंग रेट वाढलेला आहे 17.5. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील जर दिशा एंटरप्राइजेस संघाला विजय प्राप्त करायचा असेल. आणि जर आयशा स्टार संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे त्याप्रमाणेच गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 20 धावा आलेल्या आहेत. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मित्रांनो, आपण पाहतात केपीएल महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा. आयशा क्रिकेट मैदान सुप्रसिद्ध मैदान आहे.
पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातील कामण गावातील आयशा क्रिकेट ग्राउंड या मैदानावरली KPL कामन प्रीमियर लीग अशी एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतात. आज तिसरा दिवस आहे. युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक आमचे हे जोडले जात आहेत. अजित यावेळेला मात्र पोल आणि पॉवरफुल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. आणि कुठेतरी एक मानसिक दबाव होता आणि मानसिक दबावातून बाहेर पडण्यासाठी कदाचित या षटकाराचा उपयोग होईल. शॉर्ट बॉल होता आणि पुलचा फटका खेळला. चेंडू सरळ निघून गेला 6 धावांसाठी आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. 26. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट असा खेळ आहे म्हणून तर क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. याला पुन्हा एकदा फटका खेळला. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्र पोहोचेल तोपर्यंत चेंडू निघून जाईल सीमा पार. क्या बात आहे. मागच्या 4 चेंडूवर तब्बल 21 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडूवर 21 धावा आल्या आहेत. 5 चेंडूवर 21 धावा आलेली नव्हत्या मात्र 4 चेंडूवर 21 धावा येतात. म्हणूनच तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जातं. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फोर्स केलेला आहे मात्र टायमिंग तितकं चांगलं झालं. चेंडू हवेत आणि मात्र अगदी सीमारेषेजवळ डीप मिड विकेटला चांगला झेल समाप्त केला जातोय. तो आपके रिश्तेदारों ने किया, आपने क्या किया? फटकार लगावला त्याने. एक चौकार लगावला. त्यानंतर मोठा फटका खेळण्यामध्ये रोहित काठोले बाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहित याने 9 चेंडूचा सामना केला. त्यामध्ये एक षटकार लगावला, एक चौकार लगावला आणि 12 धावांची खेळी केली. आणि असं वाटत होतं की जो चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. रोहित बाद झाला. टाळ्यांचा आवाज भले आपल्यात येतोय परंतु खरं तर एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं होते. बघायला मिळालेले नाहीये. तर आपण पाहतोय 30 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. आणि आता मात्र फार मोठे समीकरण आहे. 21 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. आव्हान खूप मोठं आहे. कठीण मात्र नक्कीच नाहीये कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाहीये. महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय तो अजित. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. फाईन लेगकडे जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पंचांचा काय इशारा ते पाहूया कारण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 2+1 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती नेल्सन अर्थात 3 33 धावा होत आहेत. अजूनही फार मोठी मजल मारायची आहे कारण आता 21 चेंडू आणि 57 धावा. पण क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं एखाद्या षटकात जर 20 किंवा 22 धावा पटकावल्या तर समीकरण बदलतं. याला शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न माझं टायमिंग बरोबर झालेलं नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते ती म्हणजे 34. आपण 2 संघामध्ये मॅच मध्ये दिशा एंटरप्राइजेस विरुद्ध आयशा स्टार. आयशा संघाने 89 धावा जमवल्या आणि 90 धावांचं विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे. टार्गेट इज 90 धावांचं लक्ष आहे. यामध्ये चेंडू खाली राहतोय. अनपेक्षित खाली राहतोय. जी अपेक्षा केली होती
पडल्यानंतर बाउन्स होईल, मात्र चेंडू अनपेक्षित खाली येतोय आणि पूर्णपणे बीट होतोय बॅटर संतोष कोम. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. पुन्हा शबल क्रॉस ओव्हर आणि यावेळेला मात्र अपील केलं जात आहे कॉट बिहाइंडचं आणि याचबरोबर संतोष कोम याची खेळी संपुष्टात. आपण बघितला खाली राहिला होता. ह्या चेंडूवर क्लीन बोल्ड त्रिफलाचीत होते संतोष कोम. खरं तर संतोष कोमला खूप अपेक्षा होती, मात्र अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीये. संतोष कोम लवकर बाद झाला आणि आता मात्र एक तिसरा धक्का बसतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या मात्र आहे ती म्हणजे 34 आणि आपण पाहतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट सानवी एंटरप्राइजेस. यासाठी नितीनजी म्हात्रे यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सानवी एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3/34. 90 धावांचं लक्ष्य आहे दिशा एंटरप्राइजेस संघासमोर. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 56 धावा. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, आपण लगेच जाऊ. आमचे डीजे पमी अतिशय सुंदर माईक सिस्टीम त्याने आम्हाला उपलब्ध करून दिली आणि ठेवणीतल्या धून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. दोन ते 3 मोठे पटके खेळावेच लागणार आहे जर सामना दिशा एंटरप्राइज संघाला जिंकायचा असेल आणि जर आयशा स्टार संघाला जर विनर व्हायचा असेल तर आतापर्यंत ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे 3 षटकामध्ये त्याप्रमाणेच त्यांना गोलंदाजी करावी लागेल. तर मित्रांनो, आपण पाहतात महाराष्ट्रातील एक नामवंत आणि दर्जेदार स्पर्धा केपीएल कामन क्रीडा महोत्सवच्या अंतर्गत येणारी केपीएल कामन प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून युट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, आमच्याशी जोडले गेलेले आहेत, जीटीसीच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले सर्व प्रेक्षक, या सर्वांचं केसीए कॉमन क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने तसेच केपीएल ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. लख सूर्यप्रकाश, आयडियल कंडिशन क्रिकेटसाठी, त्यामुळे हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर वातावरण आहे, हवेचा वेग सुद्धा आहे. आज थोडंसं तापमान कम्पॅरेटिव्हली बघितलं पहिल्या 2 दिवशी कमी वाटतंय, पण एक गोष्ट आहे की हीट पासून वाचायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी आपण घ्या. पंच इशारा करतायत. टाइम वेळ फार महत्वाची आहे. तुम्हाला डिहायड्रेशन म्हणून वाचायचं असेल तर पाणी जास्तीत जास्त घ्या. कॅपचा वापर करा, कारण डिहायड्रेशन जास्त प्रमाणात झालं तर उष्माघात सारख्या गंभीर आजाराला तुम्हाला सामोरं जावं लागेल. चौथा षटक घेऊन येते राज शिंदे. हेमंत गोडविंदे बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल आणि नॉन स्ट्रायकर इनलाय नितेश शानवा. राज याला फटका, स्ट्रेट टू शॉट, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या होती ती 35. दिशा एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आहे 35. 90 या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय दिशा एंटरप्राइजेस संघाला. आज तिसऱ्या दिवसामधली दुसरी मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच झाली होती ती अर्थात स्ट्रॉम स्ट्रायकर विरुद्ध मॅक मास्टर.
स्टॉर्म स्ट्रायकर संघाने विजय संपादित केला होता. आणि दुसरी मॅच पाहतोय 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिशा एंटरप्राइजेस. राज शॉर्ट बॉल होता, फायदा उचलता आलेला नाहीये. थोडस थांबून खेळावं लागत. शॉर्ट चेंडू असेल, अखुट्ट्या चेंडू असेल, थोडस थांबून खेळावं लागतं, तरच तुम्ही चेंडूचा चांगल्या प्रकारे समाचार घेऊ शकता. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 35. राज पुन्हा एकदा जणू काय रिप्ले बघायला मिळते. अशा प्रकारची बॅटिंग तुम्ही करतात ना, संघावर प्रेशर बिल्डअप होतो. कारण आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर खूप हेल्दी आहे. तुम्ही जे एक चेंडू डॉट गेला तर आस्किंग रन रेट जास्त खूप वाढतोय. आता तब्बल 19 धावा आलेत आस्किंग रन रेट आणि 15 चेंडू आणि 55 धावा. 15 चेंडू आणि 55 धावा म्हणजे आता हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. आपण ज्याप्रमाणे हायलाइट्स पाहतोय, चौकार षटकार पाहतोय, त्याप्रमाणेच क्रिकेट खेळावं लागेल. 15 चेंडू आणि 55 धावा. 55 रन 55 रन चाहिए 15 गेंदों में. पुन्हा एकदा राज. पुन्हा गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळला. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? मात्र सरळ चेंडू निघून जाईल एका टप्प्याने. लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. झाले 39. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 90 या धावसंख्येचा एक विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना दिशा एंटरप्राइजेस या संघाला पाहतोय. पण ज्याप्रमाणे पाठलाग व्हायला हवा त्याप्रमाणे पाठलाग बघायला मिळत नाहीये. याला शॉर्ट बॉल आणि पुलचा फटका खेळलेला आहे. यावेळेला मात्र जाईल चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र बऱ्याच उशिराने आलेला आहे. षटकार. दर्जेदार पहिल्यांदा चौकार त्यानंतर षटकार बघायला मिळाला. आता मात्र धावसंख्येला वगैरे निम्मा पल्ला पार केलेला आहे. कारण 45 धावा झालेल्या आहेत. 45. आता 13 चेंडू मध्ये अजूनही 45 धावा करायच्या आहेत. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र बॅटला स्पर्श होतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि खेळी मात्र संपुष्ट आहे ते नितीन याची. प्रकारे संपर्क झाला, बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू मात्र विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात. आणि खरं तर असं वाटत होतं की नितीन आपल्या संघाला चांगल्या स्थितीपर्यंत घेऊन जाईल. त्याने एक चौकार लगावला होता, षटकार लगावला होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही केला होता आणि नितीन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 4 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आहे 45. आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे ते 12 चेंडू आणि 45 धावा. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाही. कारण क्रिकेटमध्ये सातत्याने मी म्हणतोय की अशक्य हा शब्द उच्चारला जात नाहीये. 12 चेंडू आणि 45 धावा. 45 रन चाहिए 12 गेंदों में. 45 रिक्वायर्ड इन 12 बॉल. या नंतरची मॅच जी होईल ती विनर म्हणजे या मॅच मधून जो संघ विजयी होईल त्या संघाला लढत द्यावी लागेल. ती अर्थात स्टॉर्म स्ट्रायकर संघ होतं. पाचवं षटक घेऊन येईल अतुल ठाकरे. अतुल ठाकरेंनी खूप चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला बॅटिंग चांगली केली कारण आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉन प्लेअर तशाही खूप अपेक्षा असतात. अतुल
अतिशय वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आपल्या दिशेमध्ये भरकटतो चेंडू, स्क्वेअर होतोय, दिशाहीन होतोय आणि पंच विशाल नाईक यांचा इशारा येतोय वाईट बॉल. आता मात्र समीकरण बदलते, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. आय थिंक बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. आय थिंक वाईट टच दिलेला आहे, बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे का नो साठी घेतलेला असावा रिव्ह्यू. तिसरे पंच खूप विजय आमचे अजित म्हात्रे, कारण व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केलेला आहे. बॅटिंग साईडने रिव्ह्यू जे घेतलाय ते नो साठी घेतलेला आहे. पिचिंग कुठे ते पाहतील आमचे पंच अजित म्हात्रे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपण करतोय, कारण बॅटरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमसाठी. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते पाहूया आपण. धावसंख्या जे आपण आतापर्यंत पाहतोय ती म्हणजे 46 धावा आहेत. दोन संघामधील आयशा स्टार विरुद्ध दिशा एंटरप्राइजेस, दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. 90 या धावसंख्येचा पाठलाग करताना दिशा एंटरप्राइजेस संघाला ज्याप्रमाणे पाठलाग व्हायला हवा तो बघायला मिळत नाहीये. त्याचं कारण अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी आणि त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं बघायला मिळेल. चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्या, खूप कॅच चांगल्या, पहिल्या चेंडूवर चांगला झेल घेतला गेला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. तुमची फलंदाजी किंवा तुमची गोलंदाजी जितकी महत्वाची असते त्यापेक्षा क्रुशियल मॅच असल्यामुळे पंचांना थोडासा वेळ घ्यावा लागतोय आणि फार महत्वाचं आहे. एक एक धावी फार महत्वाची आहे. आपण पाहतोय यस, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. त्यामुळे या चेंडूवर एक धाव मिळाली आणि या नंतरच्या चेंडूवर असणार आहे या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 46 धावा झाल्या आणि फ्री हिटचा फायदा उचलतो का बॅटर बघूया आपण. हेमंत त्याचा फायदा उचलते का बघायचं आहे. फ्री हिट आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर थांबलेली आहे. धावसंख्या 46. आता मात्र थोडस मानसिक दबाव वाढणार आहे तो दिशा एंटरप्राइजेस संघावर, कारण आता मात्र समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 44 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 4 धावा असं समीकरण. मोठा फटका खेळणं अनिवार्य आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, मध्ये शरीर भीती चेंडू म्हणता येईल. पॉइंटच्या दिशेने जातोय, सीमारेषेकडे जातोय, क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 48. फोटे लेग बायचा इशारा होते पंचांचा. 48 धावा झाल्या. आता मात्र एकच पर्याय राहिलेला आहे, मोठे पटके खेळायचे. चेंडूला एकतर बाहेर फेकून द्यायचं, चौकार लगावायचा, कारण समीकरण 10 चेंडू आणि 42 धावा. अतुल हा फटका केलेला आहे सरळ अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय लॉंग ऑनचा.
आणि तो पण फक्त एकच धाव. आता मात्र एक गोष्ट आहे की एकेरी दुहेरी धावसंख्येनं काही साध्य होणार नाही दिशा एंटरप्राइज संघाच्या बॅटरनं. त्यांना हवाई यात्रा करावी लागेल किंवा मोठे फटके खेळावे लागतील तर विजयापर्यंत त्यांना पोहोचायचं असेल. आणि एक गोष्ट मात्र आहे की आयशाचार संघाची गोलंदाजी ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणेच त्यांना गोलंदाजी करावी लागेल. अगदी पहिल्या षटकापर्यंत खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. अतुल पुन्हा एकदा टायमिंग होत नाही, चांगलं टायमिंग, त्यावर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यावर धावी पूर्ण झाली आणि 50चा आकडा पार होतोय. बऱ्याचशा वेळेला असं असतं की 50चा आकडा पार झाल्यानंतर टाळ्यांचा आवाज पोहोचतोय, पण यावेळेला स्थिती वेगळी आहे. समोरचे लक्ष आहे 90 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 40 धावा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेग काय भन्नाट आहे. अतुल ज्या अंदाजाने गोलंदाजी करतोय अतिशय वेगात. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलं शोएब अख्तरने 161.3 हा जो चेंडू टाकला होता सर्वात वेगवान चेंडू 2003च्या वर्ल्ड कप मध्ये. 161.3 हा सर्वात वेगवान चेंडू आहे शोएब अख्तरने टाकला होता. याला मात्र एक चांगला फटका आहे त्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार, पण तो खूप उशीर झालेला आहे. दोन षटकांचा कोटा पूर्ण झाला आणि अतुल ठाकरेचं वैशिष्ट्य असं आहे की इज अ यंगेस्ट कॅप्टन, यंगेस्ट आयकॉन, आणि काय कामगिरी केलेली आहे. सुरुवातीला बॅटिंग करताना जबरदस्त बॅटिंग केली होती. आपण बघितलं बॅटिंग करताना तब्बल 13 चेंडूमध्ये 37 धावा ठोकून काढल्या होत्या आणि काय गोलंदाजी खूप छान केलेली आहे. नंतर मात्र समीकरण आपण पाहतोय 6 चेंडू आणि 34 धावा. मागच्या मॅच पहिली जी मॅच झाली त्या मॅच मध्ये सुद्धा 6 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण होतं. आज थोड्याशा एकतर्फा मॅच होताना दिसत आहेत. 6 चेंडू आणि 34 धावा, पण असे समीकरण बऱ्याचशा 3 ते 4 मॅच मी बघितलेले अशा प्रकारे धावा ठोकलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं अनिवार्य आहे. 6 चेंडू आणि 34 धावा. चेक या ठिकाणी आपण बघतोय माननीय श्री रमेशजी विरारकर आणि माननीय श्री अतुलजी विरारकर यांचं आगमन होताना दिसते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे केपीएल मध्ये, ज्यांच्या मार्फत स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष स्पॉन्सर झालेले आहे. त्यांचं स्वागत आहे, वेलकम. षटकातील पहिला चेंडू घेऊन याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला जातोय आणि तोपर्यंत मात्र थोडंसं मिसफिल्ड होतोय. वेलकम आमचे रमेशजी विरारकर, अतुलजी विरारकर, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये आणि आपलं विशेष आभार, कारण स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष जो आहे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला आहे, तेव्हा त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. काय गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. तुम्ही जेव्हा मोठी धावसंख्या उभी करतात ना, तुम्हाला जर विजय संपादित करायचा असेल तर त्या तऱ्हेची गोलंदाजी तुमची असणं फार गरजेचं आहे. आणि तीच गोलंदाजी आपण आयशा स्टार संघाच्या गोलंदाजाकडून बघायला मिळाली. याला पुन्हा फुलटा चेंडूचा समाचार घेता आलेला नाहीये. शॉर्ट कव्हरला चेंडू आहे. फक्त एकच धाव. खरं तर सुरुवातच इतकी जबरदस्त झाली होती की बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या अजित याने. आणि असं म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात जर तुमची चांगली झाली तर काम अर्ध अधिक झाल्यासारखं असतं. आणि ती सुरुवात आयशा स्टार संघाकडनं झाली होती. गोलंदाजी करताना समोर लक्ष मोठं ठेवलं होतं, कारण 90 धावांचं लक्ष
मोठं लक्ष त्यांनी समोर ठेवलं आणि गोलंदाजी ही त्याचप्रमाणे बघायला मिळाली. स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला, चेंडू सरळ जाते मिड विकेटला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय, पण तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक धाव पूर्ण केली. काही फरक पडणार नाही एकेरी दुहेरी धाव संख्येने, कारण आता जे समीकरण राहिलेलं आहे 2 चेंडू आणि 30 धावा, एकतर्फा मॅच बघायला मिळते. क्रिकेटमध्ये अशा घटना घडतात, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू जाईल मिड विकेटला, वाट कॅच, अप्रतिम झेल मनीष पाटील याच्याकडून. अबुदला खान आणि याच बरोबर संघ विजय होतोय. आयशा स्टार संघ विजय होतोय. अभिनंदन आयशा स्टार, अभिनंदन ऑल टीम, आणि काँग्रेस, स्पेशल काँग्रेस टू शाहिद भाई अन्सारी. आणि हार्ड लक दिशा एंटरप्राइजेस, हार्ड लक मनोजजी भगत, सूर्यकांतजी भगत. आमचे नजीर मौलाना साहेब जे अबुदला खानचे पिताश्री आहेत, त्यांच्याकडनं जे विकेट्स 2 घेतले शेवटच्या चेंडूवर, त्यासाठी सुद्धा 2000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे अबुदलासाठी. आणि आपण देऊ या ठिकाणी मॅन ऑफ द पुरस्कार, अर्थात कंप्लीट ऑलराऊंडर, त्याचबरोबर